हे गायज हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा आणि मी आहे मेघा पुन्हा एकदा तुमच्यासोबत। तर फ्रेंड्स, मंत्री लाडकी बहीण योजना याच्यामध्ये वेळोवेळी बदल होत आहे आणि अजूनही लोकांच्या मध्ये संभ्रम आहे या बाबतीत। यापूर्वी जे हमीपत्र होतं, हमीपत्र आणि जो भरायचा अर्ज होता आपल्याला योजनेचा, तर ते वेगळे होते आणि जेव्हा अटी आणि शर्तीमध्ये बदल करण्यात आला तर त्यानुसार हा फॉर्मचा फॉर्मॅट पुन्हा एकदा चेंज करण्यात आलेला। फार बदल झालेला नाहीये, पण थोडासा बदल होऊन हे फॉर्मॅट आपल्याकडे आलेला आहे। तर हा फॉर्म कसा भरायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणतीही द्विधा मनस्थिती होऊ नये किंवा कोणताही संभ्रम तुमच्या मनामध्ये राहू नये योजनेच्या फॉर्मच्या संदर्भात। आणखीन इथून पुढे अजून पण काही बदल झाले या योजनेच्या संदर्भात तर त्याचे अपडेट सुद्धा मी तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर दिले जातील। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, सोबत घंटीचं ऑल हे बटन प्रेस करायचं आहे। म्हणजे काय होईल, जेव्हा मी इथून पुढे व्हिडिओ अपलोड करत जाईन तेव्हा तुम्हाला येईल नोटिफिकेशन आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी। तर चला आता आपण जाऊया फॉर्मकडे। हा कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला दाखवते। तर फ्रेंड्स, सुरुवातीला आपण अर्जदाराचे जे हमीपत्र आहे तर ते हमीपत्र बघून घेऊया। तर ते हमीपत्र आहे असं, हा जो फॉर्म आहे मी माझ्याच नावाने भरलेला आहे, दुसऱ्या कुणाच्या नावाने भरण्यापेक्षा। आणि काही गोष्टी मी इथं फक्त तोंडी सांगेन प्रायव्हसीच्या दृष्टिकोनातून। तर आता आपल्याला बघायचं आहे की अर्जदाराचे हमीपत्र, तर याच्यामध्ये कसं आहे बघा, मी क्लोजअप घेते, इकडे सांगते की मी घोषित करते की आपण काय काय घोषित करतोय। जे इथं जर बरोबर असेल तर त्याला आपण टिक मार्क करायचा आहे। आता याच्यामध्ये पहिलं वाक्य काय आहे बघा, माझ्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा अधिक नाही। मग हे बरोबर आहे ना, आपल्याला 2.5 लाखाच्या आतमध्येच ही योजना देण्यात येत आहे। तर आता इथं काय केलेलं आहे, आपण टिक केलेलं आहे। दुसरी काय गोष्ट आहे, माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी। तिकडे पण आपण बरोबर टिक मार्क केलेली आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही। मी बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवी, कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे। पुढचं, मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा 1,500 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही। जर घेतलेला नसेल तर इथं बरोबर टिक मार्क करायचंय, जर घेतलेला असेल तर ते तसंच सोडायचंय। पुढचा मुद्दा, माझ्या कुटुंबियातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाहीत। माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक नाहीत। तर तिकडे पण आपण टिक मार्क करायचंय। जर नसतील तर संचालक सदस्य वगैरे असतील तर त्यांना यामध्ये योजनेमध्ये तुम्हाला काय करता येणार नाही, भाग घेता येणारच नाहीये। माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नाहीत, नोंदणीकृत नाहीयेत। आणि यातमधून काय वगळलेलं आहे, तर ट्रॅक्टर वगळलेला आहे। मग तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर चालतो, पण 4 व्हीलर गाडी नसायला पाहिजे। माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही। म्हणजे एकापेक्षा जास्त अविवाहित मुलींना या योजनेचा लाभ नाहीये, एकच विवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकते आणि एक विवाहित घेऊ शकते। म्हणजे एका कुटुंबामध्ये 2 व्यक्ती याचा काय करू शकतात, योजनेचा लाभ घेऊ शकतात। मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल। म्हणजे OTP पाठवण्यासाठी आपली काय नाहीये, हरकत नाहीये। मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात। मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे। हे सहमतीचंच हमीपत्र। आता इकडे बघा खाली दिलेलं आहे स्थळ। इथं जे स्थळ आहे, तुम्ही ज्या स्थळी गावचे आहात, जिथे तुम्ही फॉर्म भरत आहात
तर ते स्थळ लिहायचं आहे, गावाचं नाव. दिनांक जे आहे तो मी आजचा घातलेला आहे, कारण मी तुम्हाला आत्ता फॉर्म भरताना दाखवते म्हणून. आणि इकडे काय करायचे आहे, अर्जदाराची सही सही येणार आणि इथे काय होणार, पूर्ण नाव येणार. या फॉर्मच्या निमित्ताने बरेच जण मध्ये कमेंट पण करत होते की तुमचं पूर्ण नाव काय किंवा तुमचं आडनाव काय. तर या फॉर्मच्या निमित्ताने माझं पूर्ण नाव तुम्हाला सांगते, सौ मेघा प्रवीण चौगुले. म्हणतात असं की हे जे प्रपत्र आहे ते केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्र करण्याकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS द्वारे सुद्धा आपल्याला याचं म्हणजे नोटिफिकेशन येईल, आपल्याला म्हणजे मेसेज सुद्धा येईल. आणि ते काय करतायत, इथे तुम्हाला नोंदणीचा क्रमांक घालून इतका जो काय फॉर्म मधला हा भाग आहे हा काय करणार आहे, तुम्हाला पावती म्हणून ते काय करणार आहेत, कट करून देणार आहेत. आणि अर्ज कोण स्वीकारला त्याची इथं असणार आहे सही. तर हा झालं हमीपत्र. तर फ्रेंड्स, मी तुम्हाला आता दाखवते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा आहे योजनेचा. तर हा एकंदरीत अर्ज असा आहे. या अर्जावर तुम्ही म्हणत असाल की मी लिहिलेली अक्षरं खोडलेत का, कारण नाव किंवा नावाचं प्रायव्हसी ओपन करणे हे यूट्यूबवर लिगली नाही आहे. त्यासाठी मग हे जरी माझं नाव जरी असेल तरी सुद्धा पुढे जाऊन प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि त्यासाठी मी थोडंसं खाडाखोड केलेली दिसते, पाहायला मिळते इकडे. तर मी तुम्हाला सांगते इथे की कसा कसा फॉर्म भरायचा आहे. इकडे तुम्हाला बघितल्यानंतर अक्षर ओळखतील, पण ती मी गोल गोल केलेली आहेत, तितकं समजून घ्या. तर या फॉर्मवर पहिल्यांदा काय लिहायचं आहे बघा, आपल्याला महिलेचं संपूर्ण नाव लिहायचं आहे. इकडे मी माझं लिहिलेलं आहे, मेघा प्रवीण चौगुले. तर फ्रेंड्स, पुढचा जो पॉइंट आहे तो आहे महिलेचं लग्नापूर्वीचं नाव जे काय आहे ते लिहायचं आहे. तर लग्नापूर्वीचं नाव आपलं कसं असणार आहे, कुमारी मेघा, आणि पुढे जे काही वडिलांचं नाव असेल ते आणि आडनाव. पुढचा पॉइंट आहे ते महिलेचे लग्नानंतरचे नाव, म्हणजे जर ती विवाहित असेल तर लग्नानंतरचं नाव लिहायचं आहे, जर विवाहित नसेल तर इथं काही येणार नाहीये. पुढचा मुद्दा आहे तो आहे जन्मदिनांक. इकडे 6/3 तुमचं 95 असेल, 2000 असेल, जे काय असेल ते तुमचा जन्मदिनांक किती कसा आहे तो असं लिहायचा आहे की पहिल्यांदा येणार ते दिनांक येणार, दुसऱ्यांदा पुढे येणार ते महिना येणार, आणि पुढे येणार वर्ष. पुढे येणार अर्जदाराचा पत्ता. तर इकडे आपल्याला अर्जदाराचा पत्ता लिहायचा आहे जो आपल्या आधार कार्डवर असतो तो. आणि जर तुमचं ग्रामपंचायत असेल तर ह्या बाकीच्या 2 गोष्टीवर खाट मारायची आहे, म्हणजे रेष मारायची आहे. पुढे लिहायचं आहे आपल्याला इकडे पिनकोड, जो 6 अंकी आपल्या गावचा पिनकोड असतो तो. आता इकडे जन्माचं ठिकाण विचारलेलं आहे, तुमचं जे जन्म ठिकाण आहे ते इकडे लिहायचं आहे. पुढे लिहायचं आहे तालुका, पुढे लिहायचं आहे जिल्हा, आणि राज्य कोणतं आहे ते. आता माझा जन्म कर्नाटकात झालेला आहे म्हणून मी इकडे कर्नाटकात घातले. तुमचा महाराष्ट्रात झाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रात घालू शकता, किंवा आणखीन कोणत्या राज्यात झाला असेल तर ते इथे तुम्ही घालू शकता. पुढे घालायचं आहे इकडे मोबाईल नंबर. हा मोबाईल नंबर नाही आहे, इकडे मी असेच आकडे रँडम टाकलेले आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आकडी मोबाईल नंबर जो असतो तो आपल्याला इथे घालायचा आहे. पुढे आपल्याला इथे घालायचा आहे आधार क्रमांक आपला, जो काही आपला 12 अंकी आधार क्रमांक असतो तो इकडे घालायचा आहे आपल्याला. पुढे महिलेचा जन्म परराज्यातील जर असेल तर पतीचं जन्म ठिकाण काय आहे ते आपल्याला इकडे घालायचं आहे. मग गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य या स्वरूपात घालायचं आहे. आता जर महिलेचं जर कर्नाटकात किंवा इतर राज्यात असेल तर इथं काय यायला पाहिजे, आपल्या पतीचं महाराष्ट्रातला जन्मच असायला पाहिजे, तरच आपल्याला योजनेत भाग घेता येईल, अन्यथा नाही. तर त्यासाठी पुढे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ आपण घेत आहात काय. जर घेत असाल तर आपल्याला होय म्हणायचं आहे, आणि जर नसाल तर नाही म्हणून सांगायचं आहे. आणि जर घेत असाल तर तुम्हाला दर महिने त्या योजनेतनं किती पैसे मिळतात ते इथं लिहायचं आहे आपल्याला. मग समजा आपल्याला 500 रुपये जर इथं मिळत असतील, जर आपल्याला 500 रुपये मिळत असतील तर उरलेली जी 1000 रुपये रक्कम आहे ती आपल्याला काय होणार आहे, या योजनेद्वारे मिळणार आहे. म्हणजे उरलेले जे 1000 रुपये आहेत ते तुम्हाला या योजनेतून मिळणार. आणि जर 1000 रुपये मिळत असतील तर वरचे जे 500 आहेत ते तुम्हाला यातून मिळणार. आणि जर 1500 मिळत असेल तर तुम्ही फॉर्म भरूच नका, कारण तुम्हाला काय होणार आहेत पैसे, म्हणजे ह्या योजनेत तुम्ही पात्र होणार नाही. आणि वैवाहिक स्थिती आपल्याला इथे लिहायची आहे. तर मी विवाहित आहे म्हणून मी इथे विवाहित घातलेला आहे, पण जर तुम्ही घटस्फोटीत असाल तर घटस्फोटीत लिहा. विधवा असाल तर विधवा, परित्यक्त्या असाल तर परित्यक्त्या, म्हणजे नवऱ्याने सोडलेली असा त्याचा अर्थ होतो. निराधार, ज्याला आधार नाही अशी जर तुम्ही कोण असाल तर तुम्ही निराधार म्हणून लिहू शकता. आणि ज्यांचं लग्नच झालेलं नाही त्यांनी अविवाहित लिहून घ्यायचं आहे.
पुढचा जो पॉइंट आहे तिकडे लिहायचा आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील. म्हणजे आता जी महिला इथं फॉर्म भरणार आहे तर त्याच महिलेचे बँकेचे तपशील जे काय आहे ते आपल्याला घालायचं आहे. इथं मी लिहिलेलं आहे रत्नाकर बँक लिमिटेड, पण तुमचं इथं जर वेगळ्या बँकेत असेल, कुणाचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, कुणाचं बँक ऑफ इंडियामध्ये असेल, कुणाचं ICICI मध्ये असेल, तर त्या बँकेचं पूर्ण नाव आपल्याला इकडे लिहायचं आहे. आपल्याला पासबुकच्या पहिल्या पानावर ही सगळी माहिती मिळते की आपलं कोणत्या बँकेत खातं आहे, बँकेचं अकाउंट नंबर काय आहे. तर घालायचं आहे बँकेचा IFSC कोड. पुढचा मुद्दा आपल्याला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय. जर असेल तर हो म्हणायचं, नसेल तर नाही म्हणायचं. पण जर लिंक नसेल तर कृपया लवकरात लवकर तो लिंक करून घ्या, कारण पुढे तुम्हाला मग कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. त्यासाठी लिंक असायलाच हवा. आता पुढचा मुद्दा जो आहे तो त्यांनी दिलेला आहे नारी शक्तीचा प्रकार कोणता आहे. म्हणजे हे कोणत्या महिलेने फॉर्म भरलेला आहे तर ते त्यांना कळायला पाहिजे. त्यासाठी म्हणजे कोणत्या महिलेने फॉर्म भरलाय, मग ती सामान्य महिला आहे, अंगणवाडी सेविका आहे की अंगणवाडीची मदतनीस आहे. मग आपण कुणाकडे फॉर्म भरलेला आहे ते इथं लिहायचं आहे, की पर्यवेक्षिका आहे की ग्रामसेवकाकडे आपण फॉर्म भरलेला आहे की वॉर्ड अधिकाऱ्याकडे की सेतू सुविधा केंद्रामध्ये. मी इकडे सामान्य महिला म्हणून फॉर्म भरते तर इथं मी सामान्य महिलेला टिक केलेला आहे. पुढचा मुद्दा बघा, खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात यावी, म्हणजेच अपलोड करण्यात यायचे आहेत. तर हे आपल्याला काय करायचे आहेत, या फॉर्म बरोबर हे इतके सगळे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत. कोणते कोणते 7 डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत ते आपण आता बघायचे आहेत. आधार कार्ड जोडायचं आहे. दुसरी म्हणजे अधिवास प्रमाणपत्र असेल तर, जर नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, जन्म प्रमाणपत्र जोडायचं आहे. नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला. आता इकडे त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेने 15 वर्षापूर्वीचे, म्हणजे 15 वर्षापूर्वीचे हे डॉक्युमेंट्स आपल्याला जोडायचे आहेत. कोणते कोणते, एक तर रेशन कार्ड असायला हवं, नसेल तर मतदान ओळखपत्र असायला हवं, नसेल तर जन्म प्रमाणपत्र असायला हवं, नसेल तर शाळा सोडल्याचा काय असायला पाहिजे आपल्याकडे, दाखला असायला पाहिजे. तर या 4पैकी कोणतंही एक प्रमाणपत्र 15 वर्षापूर्वीचं आपण सादर करू शकतो. कधी, ज्या वेळेला आपल्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाहीये किंवा जन्माचं प्रमाणपत्र नाहीये किंवा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर. जर असेल तर या बाकीच्या गोष्टींचा विचार करण्याची काही गरज नाही. तिसरा मुद्दा बघा इकडे, उत्पन्न प्रमाणपत्र असेल तर ते जोडायचं आहे. जर नसेल आपल्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आपल्याला इकडे अपलोड करायचं आहे. तर यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं झेरॉक्स काय आहेत ते बंच करून घेऊन जावं लागेल. चौथी गोष्ट आहे अर्जदाराचं हमीपत्र. आता मी थोड्या वेळापूर्वी जे तुम्हाला हमीपत्र भरायला दाखवले तर ते हमीपत्र जोडायचं त्याच्याबरोबर. 5वा मुद्दा जो आहे तो बँक पासबुक, बँकेचे पासबुक आहे. तर त्याच्या पहिल्या पेज फोटो आपल्याला काढून घ्यायचा आहे किंवा त्याचं झेरॉक्स काढून घ्यायचं आहे. तर ते झेरॉक्स आपल्याला इकडे जोडायचं आहे. 6वी गोष्ट आहे अर्जदाराचा फोटो, पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इकडे जोडायचा आहे. आणि 7वं जे डॉक्युमेंट्स आहे तर ते आहे महिलेचा जन्म परराज्यात असल्यास पतीचा अधिवास प्रमाणपत्र. म्हणजे आपलं आता समजा माझा जर कर्नाटकात जन्म झालेला असेल तर मला काय करायला पाहिजे, माझ्या पतीचं अधिवास प्रमाणपत्र जोडायला पाहिजे. आणि हे पण नसेल तर आपल्याला मग काय जोडायला पाहिजे, तर 15 वर्षापूर्वीचे काही डॉक्युमेंट्स आपल्याला जोडावे लागतील. तर ते कोणतं, तर हे पतीचं असणार आहे. तर इकडे पतीचे डॉक्युमेंट्स सगळे जोडावे लागणार आहेत. कोणती, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, मतदानाचं ओळखपत्र किंवा 15 वर्षापूर्वीचा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. म्हणजे आपल्याला 15 वर्षापूर्वीचं एक तर रेशन कार्ड असायला पाहिजे, मतदार ओळखपत्र असायला पाहिजे, नसेल तर पतीचं जन्माचं प्रमाणपत्र असायला पाहिजे, नसेल तर काय हवं, शाळा सोडल्याचा दाखला. आता इकडे काय म्हणलेलं बघा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्राकडे काय करायचं आहे, जमा करायचं आहे. म्हणजे आपल्याला हे काय करायचं आहे, हे सगळे आता जे मी सांगितले हे डॉक्युमेंट्स जोडल्यानंतर हे आपल्याला कुणाकडे नेऊन द्यायचं आहे, तर अंगणवाडी सेविकांच्याकडे नेऊन द्यायचं आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हमीपत्र कसं भरायचं आहे आणि याचा ऑफलाईन अर्ज जो काय आहे तो कसा भरायचा आहे हे आपण बघितलेलं आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्याआधी तुम्हाला हा फॉर्म भरणं गरजेचंच आहे, कारण ही जी माहिती गोळा केलेली आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या कामासाठी म्हणून ती उपयोगात आणली जाणार आहे. तर हा आपण फॉर्म भरून आपण काय करायचं आहे, अंगणवाडी सेविकांच्याकडे जमा करायचा आहे. आणि आपणही हा फॉर्म घरच्या घरी भरू शकतो. तो कसा भरायचा आहे याची माहिती मी देईन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. याच्या अपडेट्स जर तुम्हाला हव्या असतील तर व्हिडिओ सोबत तुम्हाला, माझ्या चॅनल सोबत तुम्हाला राहावं लागेल आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं लागेल, घंटीचं ऑल हे बटन प्रेस करावं लागेल, म्हणजे तुम्हाला येत राहतील नोटिफिकेशन. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. आणि सगळ्यात महत्वाचं आता काय आहे, तर एकतर ही माहिती तुम्ही स्वतः समजून घेणं जास्त गरजेचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या आप्तस्वकीयांपर्यंत
माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करणं सुद्धा काय आहे सध्या गरजेचं आहे. म्हणून काय करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असतील तर काहीही शंका असू तर त्या तुम्ही काय करू शकता, मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. बऱ्याच जणांना एकच माहिती मला दिवसभर सांगावी लागत आहे, तर त्यासाठी मी ही माहिती व्यवस्थित समजावी प्रत्येकाला म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला जरूर 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 विचारा. मी तुमच्या शंकांचं निरसन नक्की करेन. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत नमस्कार.